पंच पंच हॅलो पंच लवकरात लवकर सामना चालू करावा. हॅलो 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 पंच लवकरात लवकर सामना चालू करून घ्यावा. स्ट्रायकर बॉलर आहेत डीजे आणि हा पहिलाच बॉल मिस. स्ट्राईकवरती आहे शुभम. कायरन पोलार्ड ऑफ युवती क्रिकेट क्लब. नॉन स्ट्रायकरवरती आहे आदर्श छोटा समालोचक. उभरता सितारा यवती गावचा. आणि हवेत उंच मारलेला चेंडू. ओ अशा पद्धतीने शुभम आउट झालेले आहेत. नेक्स्ट नवीन फलंदाजाचं आगमन झालेलं आहे. विनोद विनोद मॅच
वनडीच्या स्वरूपात एक बॉल गेलेला आहे. अशा तऱ्हेने या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी. एका 4 धावा. गडी बाद 4 धावा. स्ट्राईक वरती आहे फलंदाज आदर्श शेवाळे. उत्तम असा समालोचक. गोटेवाडी टीम थोडं स्पीडअप घ्या प्लीज. सो गोलंदाजीला आलेले आहेत अभि काटेकर, मॅन फ्रॉम गोटेवाडी. हॅलो 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 हॅलो. चेंडू अभियानचा निर्धाव चेंडू. सुंदर असा फटका आदर्श यांच्या बॅटमधून आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी बजावत आहेत. या षटकारानंतर संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर. आदर्शांना असंच फटकेबाजी करावी लागेल. आपल्याला आपल्या संघाला या परिस्थितीतून सावरावं लागेल. दुसरा षटक चालू.
सुंदर असा झेल टिपण्याचा प्रयत्न, अभि स्वतःच्या बॉलवरती कॅच घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू बाकी. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. शेवटचं षटक. चौदा धावा. 14. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत विनोद. स्ट्राईकवर आहेत आदर्श. आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल. अजून धावसंख्या उभारावी लागेल. फक्त 14 झालेल्या आहेत आत्तापर्यंत. आणि ओव्हरचा पहिलाच बॉल. सुंदर असा फटका टोलवण्याच्या नादामध्ये मिस टाईम. वाव वाव. बघावं आणि बघवतच राहावं असा फटका मारलेला आहे आदर्श. आदर्श शेवाळे, मॅन फ्रॉम येवती. सूर्यवंशी, सॉरी. या षटकारानंतर संघाची धावसंख्या आहे 20. शेवटचे षटक मार्गस्थ. वाव. सुंदर असा चेंडू अजून एकदा चढवलेला आहे आणि हा 6 गेलेला आहे. षटकार. संघाची धावसंख्या झालेली आहे 26. दोन बॉल बाकी. शेवटच्या षटकाचे 2, फक्त लास्ट 2 बॉल बाकी. हॅलो, आवाज येतो? हॅलो. हॅलो हॅलो.
हॅलो 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 बुरुबुशी आणि मारुडेवाडी टॉससाठी या. बुरुबुशी आणि मारुडेवाडी. अठ्ठावीस पाहिजे. हॅलो हॅलो मारगुडेवाडी कर्णधार यायचा आहे. बुरबुशी विपक्ष मारगुडेवाडी यानंतर होणारी मॅच असेल. कर्णधार विनंती असेल मारगुडेवाडी आपण यायचं आहे. या मॅचमध्ये आपण पाहतोय गोटेवाडी येवती ही मॅच प्रथम फलंदाजी करत असताना 27 धावा उभ्या केलेल्या आहेत येवती संघाने. 28 धावांचं आव्हान असेल गोटेवाडी संघाला आणि गोटेवाडी संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय पहिल्यांदाच. आदेश काळंत्रे आणि अक्षय डफळे. मला वाटतं संतोष अवेलेबल नाही आहे आज. किरण काटेकर अवेलेबल नाही आहे. या दोन मुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये गोलंदाजी तर दर्जेदार राहिली परंतु आता फलंदाजीमध्ये कशा प्रकारची कामगिरी होते हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. 28 धावा खरं तर चेसेबल टार्गेट आहे परंतु गोलंदाजी चांगली झाली येवती संघाची तर निश्चित टार्गेट हार्ड बनवू शकतं. परंतु अक्षय ज्या प्रकारे फॉर्ममध्ये आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. मागच्या काही टुर्नामेंट आपण पाहिलं तर त्याच्या जोडीला आदेश जेव्हा जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा तेव्हा फलंदाज आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करताना पाहायला मिळालेला आहे. 28 धावांचं लक्ष्य आहे गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा एक अतिशय चांगला दर्जेदार गोलंदाज लेफ्ट आर्म सौरभ सोरटे पहिले षटक घेऊन सज्ज होईल 28 धावा डिपेंड करण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय वरुण राजाचं जबरदस्त आगमन झालं त्यामुळे फलंदाजांना मोठे धावा हॅलो पहिला चेंडू सौरभ अक्षय. हॅलो 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 पहिला चेंडू वाईड त्यानंतर मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित होते. 2 धावा धाव फलकावरती आणि एक एक धाव एक एक रन खूप महत्वपूर्ण असणार आहे. एक डॉट खूप महत्वपूर्ण असणार आहे. सौरभ सोरटे टू अक्षय डफळे. यावेळी पहा आंधी कुठल्याही देशात खेळण्याचा प्रयत्न रनआउटची संधी या ठिकाणी पाहूयात काय होतंय. आदेश काळंत्रे फलंदाज बाद. खरं तर रनची आवश्यकता नव्हती आणि आपल्या भावना व्यक्त करताना आदेश काळंत्रेला आपण पाहतोय तो देखील सांगतो रनची गरज नव्हती. रन्स कमी आहेत अशा प्रकारची घाई करण्याची काही गरज नाहीये आणि आदेश काळंत्रे कोणताही बॉल फेस न करता जातोय. पॅव्हेलियन मध्ये लागतोय धक्का क्रमांक पहिला दुसऱ्या चेंडूवरती 2 या धावसंख्येवरती. सौरभ सोरटेची दर्जेदार गोलंदाजी. या पावसामध्ये मोठे फटके खेळणे खरं तर खूप अवघड जाणार आहे. खूप डिफिकल्ट होणार आहे. गुड लेंथ
हॅलो. येस, दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळते आदेशच्या रूपामध्ये. आणि या पावसामध्ये जर गुडलँड स्पॉटवरून गोलंदाजी केली तर मोठे फटके येणं खूप डिफिकल्ट जाणार आहे. पोलीस आले ना, पोलीस आले. वाईडच्या स्वरूपात अजून एक धाव अर्जित केली जाईल. तीन धावा धावफलकावरती. यावेळी पहा फटका समोरच्या क्षेत्रात खेळणारा विनोद आहे त्या ठिकाणी आणि जबरदस्त झेल विनोदचा. क्या बात आहे, अतिशय दर्जेदार झेल या पावसामध्ये. मारुगडेवाडी संघ आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल, यायचा आहे टॉस साठी. मारुगडेवाडी संघ तीन या धावसंख्येवरती अजून एक धक्का लागतोय विनोद काटेकरच्या स्वरूपात. विनोदने चांगला कनेक्ट केला होता बॉल, परंतु एलिव्हेशन मिळालं नाही. धक्का क्रमांक दुसरा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. 3 धावा धावफलकावरती आहेत. चलिए, सिंगल घेतलेले आहे. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. यावेळी जबरदस्त चेंडू. अक्षय, आपण पहिल्या चेंडूपासून बॅट फिरवण्याचं काम करतो, कनेक्शन होत नाही, कारण पावसामध्ये कनेक्शन करणं देखील खूप अवघड असणार आहे. अशा प्रकारचा पाऊस राहिला तर निश्चितच अवघड परिस्थिती आहे. या दरम्यान बुरबुशी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतलाय. यावेळी तेज तर्रार सचिन पाटील देखील बीट होत आहेत. एका षटकाखेरीस 2 गडी बाद 5. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज येवती गोटेवाडी संघाला. भरत मोहिते आणि अक्षय डपळे यांच्यावरती जबाबदारी असेल. अक्षय बरेच विचार करत असतील. पाऊस थांबणं गरजेचं आहे. पाऊस थांबला, थोडाफार मदत झाली तर निश्चितच या धावा बनवू शकतात, परंतु असाच जर पाऊस राहिला तर मात्र खूप अवघड जाणार आहे गोटेवाडी संघासाठी. गोलंदाजीसाठी एक यंग प्लेयर ज्यांनी मागच्या काही टुर्नामेंट मध्ये स्वतःला सिद्ध केलेला आहे. गोलंदाजीसाठी तेज तर्रार, परंतु दिशेवरचं नियंत्रण नाहीये. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळतील. एक वाईड प्लस एक डिक्लेअर. आदर्शला थोडंसं आपल्या अग्रेसिव्ह पणावरती कंट्रोल करून थोडंसं दिशेवरती गोलंदाजी करावी लागेल. सध्या चर्चेत असणारे नाव आहे कराड क्रिकेट असोसिएशन मध्ये. आपल्या आवाजाने एक वेगळी छाप पाडल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात देखील उतरलेत आणि स्वतःला सिद्ध करण्याचं काम देखील वारंवार करत आहेत. फलंदाजी करत असताना देखील त्यांच्याच बॅटमधून आम्ही रन्स पाहिलेले आहेत. फलंदाजी करत असत 7 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू वाईड प्लस 1 आली. आदर्शला आपल्या लेंथ वरती काम करावं लागेल. यावेळी पहा दांडी 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 गुल
क्या बात है, क्या बात है, जबरदस्त चेंडू हाताळला गेला. भरत मेहते यांच्या यष्ट उद्ध्वस्त. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आदर्श एक निश्चितच मोठा प्लेअर, एक चांगला खेळाडू म्हणून कराड क्रिकेट असोसिएशन साठी नावारूपाला येऊ शकतो. जबरदस्त फलंदाजी, तेवढी चांगली गोलंदाजी. फलंदाजी करत असताना 21 धावांचं बहुमूल्य योगदान आपल्या संघासाठी. आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती भरत मोहिते यांना चेंडू आला कधी आणि यष्ट उद्ध्वस्त झाल्या कधी हे देखील कळालं नाही. एवढी तेज तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आदर्श आता मात्र सामना करतील दिलीप. आज संतोष आणि किरणच्या अनुपस्थितीमध्ये थोडीशी बिकट परिस्थिती आहे गोटवाडी संघाची, परंतु सावरू शकतो. जबरदस्त चेंडू, बॅटची बाहेरची कड, चेंडूच्या पेटीमध्ये दिलीप जाधव सुद्धा सरप्राईज झाले. काय वेग आहे या गोलंदाजावरती, तेवढीच चांगली ऍक्शन, जबरदस्त रिदम. आणि या रिदम आणि ऍक्शनच्या बळावर मोठमोठ्या फलंदाजांना मात्र बीट करण्याचं काम आदर्श सूर्यवंशी यांच्या माध्यमातून केलं जात आहे. 2 चेंडूंचा खेळ संपतोय. 8 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी पहा चेंडू मिस झाला, डिक्लेअर झोन मध्ये गेला, बॅट देखील सुटली हातामधून, कनेक्शन होत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी होते. 9 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 19. या पावसामध्ये खूप अवघड होऊन बसले गोटवाडी संघासाठी रन्स बनवणं. आणि त्यामध्ये आदर्श सूर्यवंशीचा वेग, आदर्श सूर्यवंशीची लाईन, आदर्श सूर्यवंशीची लेंथ, या सर्व गोष्टीमुळे गोटेवाडी संघ कुठेतरी सध्या बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु जमेची बाजू काय तर अक्षय डफळे आहे सध्या. शेवटच्या षटकामध्ये देखील कमबॅक करून देऊ शकतो, परंतु वरुण राजाचं थांबणं कुठेतरी अक्षय वाट बघत असावा. दिलीप, आदर्श सूर्यवंशीचा अजून एक तेज तर्रार चेंडू पहा, लेग साईडला ग्लान्स केला, एक धाव तिकडे अर्जित होते. डिक्लेअर, पंचांचा इशारा येतोय, डी झोन मध्ये चेंडू जातोय, एक धाव अर्जित केली जाईल. बुरबुशी संघ रेडी राहायचा आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलेला आहे बुरबुशी संघाने. दहा धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झाला. 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत त्या षटकामधील. शुभम 4 चेंडू झालेत. येस 4 चेंडू झालेत. 4. दहा धावा धावफलकावरती. 8 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण. आदर्शचा वेग आपण पाहतोय. तेच तर पुन्हा एकदा बॅट सुटली जाते. फलंदाज बाद असेल का देखील अपील होते शुभमच्या माध्यमातून त्याच्या हटके स्टाईल मध्ये. पाहूयात रन्स आहे का या चेंडूवरती. सर या चेंडूवरती धाव आहे का. धाव नाहीये. ओके, निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू या षटकामधील. अजूनही 18 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 18. शेवटचा महत्वपूर्ण चेंडू आदर्श जात दिलीप यांच्यासाठी. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी पृथक्करण. आदर्श सूर्यवंशी ऑन फायर. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आदर्श यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 18 धावांचं आव्हान. अक्षय डफळे ऑन स्ट्राईक. शुभम शेवाळे गोलंदाजीसाठी आलेला आहे. शुभम शेवाळे आपल्या नावाला सालीशी कामगिरी करणार का. खरं तर सध्या युवतीच्या संघाचा विचार केला तर एकच नाव चर्चेलं जातं, ते म्हणजे आदर्श सूर्यवंशी. सौरभ सोटेन देखील दर्जेदार गोलंदाजी केली गेली, परंतु शुभम थोडासा महागडा ठरतोय. गेले काही दिवस आपण पाहतोय गोलंदाजीवरती काम करावे लागेल, आपली गती वाढवावी लागेल. पाहुयात 6 चेंडू 18 कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. अक्षय डफळे मनातल्या मनात विचार करत असतील पाऊस थांबणं गरजेचं आहे, पाऊस थांबणं गरजेचं आहे, परंतु पाऊस थांबत नाहीये. शुभम पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, बॅकफूट पंच, परंतु एक धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय.
शुभमने आपण पहिला बॉल ऑब्झर्व केला असेल तर चेंडू अगदी मागून डिलिव्हर केला गेला, म्हणजे चेंडू जर लाईन आणि लेंथ मधून टाकला तर कुठेतरी त्याला भीती आहे, चेंडू बिमर जाऊ शकतो. त्यामुळे थोडा क्रीजचा वापर करून चेंडू मागच्या साईडने टाकण्याचा प्रयत्न होतो. 5 चेंडू 16 धावांचं आव्हान आहे. एखादा ओव्हरपिच चेंडू मिळाला तर षटकार येऊ शकतो, परंतु सध्याच्या घडीला खूप मुश्किल परिस्थिती आहे, खूप अवघड परिस्थिती आहे. यावेळी पहा जबरदस्त गती शुभमची देखील आपल्याला पाहायला मिळते. एक धाव वर्जित होते 22च्या स्वरूपामध्ये. 4-15 4-15ची आवश्यकता. चला बुरबुशी संघ रेडी राहायचा आहे, जशी मॅच संपेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 4-15चं आव्हान. यावेळी अजून एक शॉर्ट पिच बद्दल चेंडू पुन्हा एक बाईज येते. 3-14चं समीकरण म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूवरती ऍटलिस्ट 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल सामना जिंकण्यासाठी, परंतु सध्या तरी ते पॉसिबल वाटत नाहीये, कारण ज्या प्रकारचा पाऊस आहे आणि त्या प्रकारची गोलंदाजी आहे गोटेवाडी संघाला नामुष्कीजनक परिस्थितीमध्ये टाकले. पहा यावेळी अंगावर जाऊन चेंडू आदळतो, कोणती धाव येत नाही. 2 चेंडू आणि 14 धावांचं आव्हान असेल. जवळजवळ मॅच मात्र या ठिकाणी युवती संघाच्या बाजूने जाताना अवघा 28 धावांचं आव्हान होतं, परंतु पावसाच्या या रौद्ररूपामुळे कुठेतरी जबरदस्त अजून एक जबरदस्त चेंडू आणि 1 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. एका मोठ्या फरकाच्या विजयाने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. युवती संघ अवघ्या 28 धावा डिफेंड करत असताना पावसाची साथ आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी, या कामगिरीच्या बळावर युवती संघ या सामन्यामध्ये ठरतो विजयी आणि जाऊन पोहोचतो पुढच्या फेरीमध्ये. हार्डलेग गोटेवाडी टीम खरं तर पाऊस असल्यामुळे मोठे फटके खेळणं जमलं नाही आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधून 21 धावांची बहारदार खेळी आणि 1 विकेट, आदर्श सूर्यवंशी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आदर्श या पटकन चला.